वेलकम बॅक टू विनय भटक्या. आपण आलो आहोत हेमलकसा लोकबिरारी इथे. काल आपण आनंदवनला होतो आणि आनंदवनवरनं निघालो ते लोकबिरादरीला साधारण 270 किलोमीटरचा प्रवास करून आपण इथे पोचलेलो आहे. सुंदर असं हे हेमलकसा आहे. काल रात्री आम्ही इथे आलो आणि आज सकाळी इथून हे व्हिडिओ करत आहे. काल आपण कुठून कसं आलो ह्याच्याबद्दलसुद्धा थोडीशी माहिती देईल, कारण रोड पण एकदम जंगलामधनं होता. झकास असा रोड होता, पण बऱ्याच ठिकाणी रोड एकदमच खराब असा रोड होता. आणि इथे साधारण आम्ही रात्री 7:30-8च्या सुमारास आलो. त्याच्यानंतर लगेचच आम्हाला इथे जेवणाकरता जायला लागलं. तर बघू काल प्रवास कसा आला. कालचा प्रवास जो होता तो आम्ही आनंदवनवरनं साधारण दुपारी 12 वाजता चालू केला. 270 किलोमीटरचं अंतर करायचं होतं. 6 ते 7 तास तर नक्कीच लागणार होते. आणि इथे आम्ही आता एक आष्टी म्हणून आहे, गडचिरोलीमधलं जंगलामध्ये गाव आहे, तिकडे चहा पिण्याकरता दुपारी 4:30च्या सुमारास थांबलो होतो. आजूबाजूला बघाल तर बघा किती सुंदर अशी ग्रीनरी आहे. सगळा जंगलचा प्रदेश आहे. आणि इथून हेमलकसा साधारण 70 ते 80 किलोमीटर आहे आणि 3-4 तास लागतात, कारण रोडची कंडिशन अतिशय खराब आहे. ती तुम्हाला मी दाखवतोच नंतर. आणि इथे हे चहाचं दुकान भेटल्यानंतर असं सांगितलं गेलं की पुढे जवळजवळ 50-60 किलोमीटरपर्यंत तुम्हाला कुठचीही दुकानं मिळणार नाहीत. त्याला एक दुसरा पण पॅरलल रोड आहे, त्या इथून गेलो तर आपल्याला ते दुकानं मिळू शकतात. पण आमचा प्लॅन मेन रोडनी जाणारच आहे. तर बघू आता काय. पण रोडची कंडिशन अशी सांगण्यात आली की 30-40 किलोमीटर खराब होता. दुपारी चहा पिण्याच्या सुमारास मग सगळ्यांनी आपापलं जे फरसाण किंवा काय स्नॅक्स आणले होते मुंबईवरनं किंवा पुण्यावरनं ते घेतले आणि मग झकासपैकी गरमागरम चहा पिऊन पुढचं प्लॅनिंग करायला सुरुवात केली. ही आमची बस आहे. हे मागे दिसते हे गडचिरोलीचं जंगल आहे. रस्ता इथपर्यंत अतिशय सुंदर होता. आता पुढे जे सांगितले ऐकण्यात आले तर बघूया आपला रस्ता आपल्याला कसा दिसतो आहे आणि कसा मिळणार आहे. आता इथून निघाल्यानंतर आष्टीवरनं दोन्ही बाजूला बघा घनदाट असं जंगल आहे. आणि इथेच गडचिरोलीचं जंगल हे फार फेमस जंगल आहे. इथेच नक्षलवादीसुद्धा आहेत असं सांगण्यात आलं होतं, पण ते टुरिस्ट लोकांना काय फार त्रास देत नाहीत. आता सुरू झाला आहे हा भयंकर बेकार रोड. खरं सांगायचं बघितलं तर माझ्या आयुष्यात मी इतका घाणेरडा रोड आत्तापर्यंत कधीच बघितला नव्हता. तुम्हाला राईट हँड साईडला एक ब्रिज दिसतो आहे, त्याचं पण काम 3-1 वर्ष चालू आहे. आणि ह्या ज्या दिसत आहेत ही नदी आहे गडचिरोली जंगलामधनं. पावसाळ्यामध्ये इतकी पाऊस पडला तर ती ओव्हरफ्लो होते आणि मग हा रस्ता बंद होतो आणि त्यांचा जगाशी संबंध तुटतो. इथे काहीतरी हा पण एक ब्रिज बघा, दुसरा ब्रिज आला आहे, त्याला ना कठडे आहेत नि काय आहे. जेव्हा पावसाळ्यात पाणी वरतून वाहत असेल तेव्हा तुम्ही इमॅजिन करू शकता की ह्या लोकांची अवस्था काय होत असेल. किती रिस्की आहे. रात्री चालवलं असेल तर बाजूला कठडे पण नाही, पण सिनरी बघा, अप्रतिम सिनरी आहे. काय सुंदर ग्रीनरी आहे. पण हा रस्ता अजूनच मागासलेपणाचं इथे हे आपल्याला दिसतं की ह्या साईडला डेव्हलपमेंट फार काय झालेली नाही आहे गडचिरोलीच्या साईडला. आणि जेव्हा इथे पाऊस पडतो पाणी ओव्हरफ्लो होतो, त्यांचा जगाशी संबंधच तुटून जातो. पण समोरच्या साईडला बघितलं तर जंगल बघा किती सुरेख जंगल आहे, घनदाट जंगल असं आहे. रस्ता तर अतिशय घाणेरडा रस्ता आहे. हे समोर येतात ते डंपर आहेत, कारण इथून 30 किलोमीटरवर काहीतरी मायनिंगचं काम चालू आहे. आणि दिवसाला इथून जवळ 500 ते 600 हे डंपर आयर्न ओर घेऊन चालतात. असं करत आम्ही संध्याकाळी रात्री 7:30-8च्या सुमारास पोचलो आणि डायरेक्ट कॅन्टीनमध्येच गेलो, कारण टायमिंग 7:30 ते 8 असतं. ही चपाती आहे, भेंड्याची भाजी,
कढी, बीटची कोशिंबीर आणि हे त्यांचं हेमलकसाचं कॅन्टीन बघा, लोक बिरादरीचं सुरेख कॅन्टीन आहे. स्वच्छता तर तुम्हाला सगळीकडेच चांगली दिसणार आहेत. स्टेनलेस स्टीलची ही टेबल खुर्च्या बनवलेल्या आहेत आणि फार छान असं हे कॅन्टीन आहे. तुम्हाला रांगेत उभं राहून तुमचं जेवण सेल्फ सर्व्हिस आहे. प्रत्येकाने जेवण झाल्यानंतर आपापली ताटं, वाट्या जे काय ते धुवायच्या आणि इथे बाजूच्या रॅकवर इथे ठेवून द्यायची, म्हणजे दुसरी माणसं यूज करू शकतात. नंतर हा जो दिसतंय हा हॉल आहे, इतका सुंदर हॉल आहे आणि जेवण झाल्यानंतर आम्हाला इथे लोकबिरादरीचं प्रोजेक्टचं प्रकल्पाचं प्रेझेंटेशन दिलं गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो, 5लाच आम्हाला जाग आली आणि मग बघितलं तर चांगलं बाहेर उजाडलेलं होतं आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा अतिशय सुरेख असा हा परिसर होता. स्वच्छता नेहमीच मी सांगतो, आनंदवनसुद्धा आणि हे सुद्धा फारच सुंदर असं स्वच्छ ठेवलेलं आहे. आणि ह्या इथे आम्हाला गेस्ट हाऊसमध्ये दिलं होतं. ही आमची रूम होती. एका रूममध्ये 4 होते आणि दुसऱ्या रूममध्ये 10 लोकांची व्यवस्था होती. जंगल असल्यामुळे डासांची पण प्रॉब्लेम असल्यामुळे सगळीकडे मच्छरण्या दिल्या होत्या, पण आम्हाला काही डास यावेळी मिळाले नाहीत. लेडीजची सोय दुसऱ्या गेस्ट हाऊसमध्ये केली होती बाजूच्या बिल्डिंगमध्ये. अशी हे सुंदर असं हे गेस्ट हाऊस आहे. बेसिक गोष्टीच आहेत. आनंदवनमधलं सुद्धा गेस्ट हाऊस तुम्हाला मी दाखवलेच आहे, ते सुद्धा सुंदर होतं. बेसिक गोष्टी तुम्हाला जे लागतात त्या मिळाल्या. आणि नंतर मग आम्ही फेरफटका मारायला निघालो साधारण 6:30-6:15 सुमारास, की हेमलकसाचा परिसर कसा आहे. 7:30 वाजता लंच होतं, ब्रेकफास्ट होता. इथे जे प्राणी आहेत ते सुद्धा आणून ठेवले आहे, ज्यांना जंगलात ऑर्फनेज म्हणतात. त्यांना ते जंगलातनं डॉक्टर प्रकाश आमटे साहेबांनी आणून ठेवलेले आहेत. पण इथे त्याचं व्हिडिओग्राफी करायला परमिशन नाही आहे, पण तो प्राणी संग्रहालय पण अतिशय सुंदर आहे. तर आम्ही असं करत निघालो, त्यांच्या शाळेच्या ग्राउंडवर पोचलो आणि अवाकच झालो बघून. एवढी मुलं सकाळी 6:15च्या सुमारास प्रॅक्टिस होत होती. हेमलकसामध्ये जे आश्रमशाळा आहे ती 1976 साली बाबासाहेब आमटेंनी चालू केली. तेव्हा आदिवासींमध्ये बिलकुलच शाळा हा प्रकार नव्हता. त्यांच्या स्वयंसेवकांनी त्यांना सगळ्यांना बोलून ही शाळा एका झाडाखाली 25 विद्यार्थी घेऊन चालू केली. आणि तुम्ही आता बघतात की आजच्या घडीला इथे जवळजवळ 650-700 मुलं नर्सरी टू 12वीपर्यंत शिक्षण घेत आहेत. मागचं तुम्ही जर इथूनचं ग्राउंडचं हे बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की आपण हिमाचल प्रदेशमध्ये असं सिनिक असं हे हेमलकसा निर्माण झालेलं आहे. मग चारी बाजूनी जंगल आहे आणि इथे तुम्ही मुलं बघाल सगळी सकाळी उठून प्रॅक्टिस करतात. सकाळी तिथे मुलांना 5 वाजता उठवलं जातं. मुलं आपापली कामं करून सकाळची मग ग्राउंडवर येतात. ज्या ज्या खेळामध्ये ते असतील त्यांची ती प्रॅक्टिस करतात. भरपूर अशी प्रॅक्टिस चालली दिसत होती. इथूनची मुलं तालुका लेवलला, स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवललासुद्धा पार्टिसिपेट करतात आणि भरपूर त्यांनी बक्षिसंसुद्धा गोळा केलेली आहेत. इथे नर्सरी ते 12वीपर्यंत शिक्षण होतं. निवासी मुलं साधारण 550 ते 600 आहेत. मुलांकरता मुलींकरता सेपरेट वसतिगृह आहे आणि मुलांकरता 8 ते 10 लोक एका रूममध्ये, मुलींकरता 10 ते 12 मुली एका रूममध्ये असं असतं. वसतिगृहामध्ये मुलं विद्यार्थ्यांना सकाळचा ब्रेकफास्ट, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण हे फ्री मिळतं. परत त्यांना त्यांच्या 2 युनिफॉर्मसुद्धा त्याला देते. बघा काय सीन दिसतोय बघा. 2 युनिफॉर्मसुद्धा त्यांना दिले जातात वर्षाला. परत रात्रीचा ड्रेससुद्धा त्यांना दिलेला असतो. त्याच्याबरोबर शिक्षणाकरता जे काय गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी इथे त्यांना मोफत पुरवल्या जातात. मुलं फार आवडीने इथे शिकतात.
इथे आता ॲडमिशन मिळणंसुद्धा कठीण झालेलं आहे. आणि हे बघा, ही मुलं येतात, आपापलं किती व्यवस्थित शिस्तीत असे आपली ताटं, आपली कपडे हे लावून ठेवतात. मग ब्रेकफास्ट घेतात. 2 मेस आहेत मुलांकरता. तिकडे ब्रेकफास्ट झाल्यानंतर ही छोटी छोटी मुलं आपापली ताटं, वाट्या सगळं धुवून परत आपल्या वसतिगृहात जातात आणि तिकडे आपली सगळ्या गोष्टी मांडून ठेवतात, व्यवस्थित ठेवून देतात. सगळी सवय लागते बघा. ही मुलं आम्हाला फोटो काढण्याकरता अशी उभी राहिली, स्वच्छ ताट घासून ते आता आपल्या वसतिगृहाकडे चालले होते. सकाळचा ब्रेकफास्ट पण त्यांनी केला होता आणि मग आता ते कॉम्प्लेक्समध्ये स्वच्छता किंवा जे काय त्यांना काम दिले असेल ते करणार होते. नंतर आम्ही असं पुढे फिरत इथे आलो. आजूबाजूला तुम्ही बघाल तर किती ग्रीनरी आहे. राईट हँड साईडला केळीची झाडं लावलेली आहेत. अतिशय सुंदर असा हा कॉम्प्लेक्स आहे हेमलकसाचा, लोकबिरारीचा. आनंदवन त्याच्या मानाने खूपच मोठं आहे. इथे गाईचा गोठा आहे आणि इथूनच सगळं दूध जे लोकबिरादरीला लागतं ते पुरवलं जातं. लोकबिरादरीमध्ये साधारण दिवसाला 1001 लोकचं जेवण होतं. त्याच्यात मुलं पण आली त्याच्यात. आणि हे जे दिसते हे त्यांचं कॅन्टीन आहे. इथे आता 7:30 वाजता आम्हाला ब्रेकफास्ट दिला होता. हात कसे स्वच्छ धुवायचं ह्याचंसुद्धा एक सुंदर असं पोस्टर्स होतं. फार छान असं हे पोस्टर होतं. सकाळी फोडणीचा भात असा आम्हाला आज ब्रेकफास्ट करता दिला. नेहमीप्रमाणे सेल्फ सर्व्हिस होती. इथे पाण्यालासुद्धा वॉटर फिल्टर लावलेलं आहे, त्यामुळे पाणीसुद्धा अतिशय स्वच्छ असं पाणी तुम्हाला समोर दिसतं आहे. कॅन्टीनमध्ये मागे सांगितल्याप्रमाणे स्वच्छ कॅन्टीन आहे. स्टीलची सगळे टेबल आहेत, त्यामुळे स्वच्छता, टेबल, एकंदरीत चहा सगळं काय व्यवस्थित असं प्रकार आहे. झाल्यानंतर तुम्ही तुमची ताटं परत धुवून ठेवायची आणि हे वॉटर फिल्टर आहे. इथे नंतर मग झाल्या आम्ही डॉक्टर प्रकाश आमटे साहेबांच्याबरोबर आमची काल रात्री मीटिंग झाली आणि आज सकाळी आम्ही त्यांच्याबरोबर एक ग्रुप फोटो घेणार होतो. हे बघा, डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या मिसेस, त्या पण डॉक्टरच आहेत. त्यांची नात पण बसली होती तिथे. काय अप्रतिम काम ह्या माणसांनी केलेलं आहे. हे जेव्हा तुम्ही व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल. प्रत्येकाने व्हिजिट करण्यासारख्या ह्या 2 वास्तू आहेत. एक आनंदवन. डिस्कवरी पाहिलं असेल आधी मानव, तर अशी परिस्थिती होती यांची. अंगावर कपडे नाही, खायला अन्न नाही, कंदमुळं, शिकार, लाल मुंग्याची चटणी आणि कच्चं मांस कच्चं की भाजून महत्त्वाचं नव्हतं, पोट भरणं महत्त्वाचं होतं. आपण त्यांना राखेचा पुरवठा केला जेणेकरून त्यांना घरातला अंधार दूर करता आला पाहिजे किंवा भाजून खाता आला पाहिजे. मिठाचा पुरवठा केला जेणेकरून त्यांना चव कळली पाहिजे. काहीच नाही, अंगावर कपडे नाही. थंडीने कुडकुडे दवाखान्यात वगैरे यायचे. मग ते वहिनीने कपडे आणले, कपडे वाटप सुरू केले. जनता साड्या असतात त्या, तरी बरेच दिवस त्या एका साडीचे 5-6 तुकडे करायचे, तेवढेच गुंडाळायचे. मग हळूहळू कपडे घालायला ही संस्था जर नसती राहिली ते 50 वर्ष मागे राहिले. कारण अजूनही 40-45 किलोमीटरच्या पुढे परिस्थिती तीच आहे. आपण प्रत्येक ठिकाणी पुढे पोहोचणार ना. दवाखाना सुरू झाला भरून नुसतं गोळी वाटण्याचं काम नाही केलं, तर प्रत्येक मेन म्हणजे त्यांच्या जागरूकता निर्माण केली, विश्वास निर्माण केला. काय होतं की आधीच्या लोकांनी त्यांना आपल्यात सामावून घेतलं नाही, त्यामुळे त्यांचं राहणीमान तसं राहिलं ना. त्यांनी जर घेतलं असतं, बाबा 1970ला बाबा जेव्हा पहिल्यांदा इथं आले तर त्यांना पाहून लोक जंगलात पळाले. त्यांना जर माणसं माहिती असते तर जंगलात पळायला नसते ना. ते कशासाठी आले बा, यांचा काय दृष्टिकोन आहे, काय विचार आहे यांचे, कशासाठी आले, ते घाबरून पळाले. बाबांना माहीत वाटलं 19व्या शतकामध्ये त्या माणसाने जंगली जीवन जगावं, यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. तो अधिकार जर त्यांना द्यायचा असेल तर मला इतरांना काम करावं लागेल. म्हणून त्यांनी संध्याकाळच्या वेळेस मीटिंग घेतली सगळ्या कार्यकर्त्यांची आणि सांगितलं की मला या ठिकाणी काम करायचं. अजूनही बाहेरच्या ठिकाणी 40 किलोमीटरच्या पुढे शाळा नाही आहे. आता आम्ही 25 किलोमीटर शाळा आहे आमची, नेलगुंड शाळा सुरू केली. त्या लोकांची मागणी होती काही करा, आम्हाला शाळा पाहिजे. त्यांनी स्वतःची जागा दिली शाळेसाठी, कारण त्यांना आवश्यक होतं आमची मुलं शिकली पाहिजे. तिथं सेमी इंग्लिश मिडियम आहे. काय झालं की आपली भाषा त्यांच्यासाठी फॉरेन लँग्वेज आहे.
आपल्या भाषेशी कुठला त्यांचा संबंध नाही. तर तो प्रयोग करून पाहू. आणि मराठी शिकायला एक वर्ष जातं. आपण तो प्रयोग करून पाहून प्रयोग केला आणि तो सक्सेसफुल झाला. म्हणजे 4 महिन्यामध्ये पोरं इंग्लिश बोलायला लागली, लिहायला लागली. पण मराठीमध्ये त्याची काना, मात्रा, विधांती, उकार, दीर्घ उकार, पूर्ण विराम, स्वल्प विराम तर डोक्याच्या बाहेर झाले. दुसरं आपल्या डोक्याच्या बाहेर झाले ते त्यांचे घेतो. त्यामुळे मग ते आणि आता सगळ्याच ठिकाणी म्हणतात की आम्हाला पण शाळा, छत्तीसगडची मागणी आहे, आम्हाला दवाखाना शाळा सुरू करून द्या. आपण कुठून जाणार? सरकारने करायला पाहिजे ते. आता 2 वर्ष आधीची गोष्ट आहे. डिलिव्हरीसाठी छत्तीसगडची गाई जंगलच्या रस्त्याने 35 किलोमीटर चालतात. किती किलोमीटर? 35 किलोमीटर चालतात जंगलच्या रस्त्याने. तिथे काय हालत? एकीकडे आपला समृद्धी महामार्ग आहे आणि एकीकडे हा मार्ग आहे. ही पुन्हा होऊ शकत. नंतर आम्ही निघालो ओव्हरऑल हेमलकसाचं कॉम्प्लेक्स बघण्याकरता. बघा काय सुरेख असा कॉम्प्लेक्स आहे. तुम्हाला इथे शाळा दिसतील, वसतिगृह आहे, बालउद्यान आहे, हे मोठीच्या मोठं पटांगण आहे. सकाळी आपण दुसरं पटांगण बघितलं, ही समोर दिसते ही शाळा आहे. आता साहेब आपल्याला परत थोडीशी माहिती देतील. सध्या आमच्याकडे 300 विद्यार्थी आहेत ड्रॉइंगचे. एकूण विद्यार्थी 650 आहे. 650 पैकी ते जे बाहेरच्या शाळेचे पण आपल्याकडे येतात, त्यांना शिकवतो आपण. त्यांची इच्छा असल्यामुळे ते हॉस्टेलला इकडे यावं तुला. ते 1 ते 7 वर्ग, 11, 12वी नीटचे विद्यार्थी इकडे, 8 ते 10 वर्ग आणि वरती हॉल आहे कार्यक्रमासाठी वगैरे. मोठा कार्यक्रम असेल तर मी या ठिकाणी घेतो आपण. आणि हे सगळे ड्रॉइंग मुलांनी काढलेले आहेत सगळे. त्यांच्यात उपस्थित थोडं कला आहेत, आकार देण्याची गरज आहे त्यांना, आणि ते आमचे शिक्षक प्रामाणिकपणे करतायत, हे महत्त्वाचं आहे. इथले शिक्षक आहेत का? नाही, बाहेरचे आहेत. बाहेरचे आपण काय करतो की आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आपली शाळा येते, तर त्याच्यातून ते मग आपण हे करतात, सिलेक्ट करतात, संचालक असतात. स्वेच्छेने येऊन काम करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. आणि ते केलं तर तसं होतं, नाही तर नाही होऊ शकत. काय होतं की इथे जे ट्रान्सफर झालेले असतात सगळेजण, ते पहिले ही बघा शिक्षकांची टीम, त्यांचा हा फोटोग्राफ आहे. तक्रार निवारण केंद्र म्हणा किंवा गाव पंचायत, यांची स्त्रीप्रधान संस्कृती आहे, स्त्रीला प्राधान्य आहे. जसं आपल्याकडे मुलींनी, हो, आपल्याकडे मुलींनी मुलाला दहेज द्यायचं असतं, यांच्यामध्ये मुलांनी मुलीला द्यायचं असतं. आणि ज्याची दहेज देण्याची ऐपत नसेल त्या मुलांनी मुलीच्या घरी 2 वर्ष काम करायचं. अजूनही आता आपण आलेलो आहे त्यांची ड्रॉइंगचा जो क्लास चालू आहे, ते ड्रॉइंगचा क्लास बघण्याकरता त्यांच्या शाळेत आलेलं आहे. शाळा बघा, परत बोलतो आहे, स्वच्छता बघा, अप्रतिम स्वच्छता आहे. आपल्याला असं वाटतच नाही. आपल्याला वाटतं की आपण कुठच्या तरी एका फॉरेन कंट्रीमध्ये आलेलो आहे. आणि जंगलामध्ये इतकं सुंदर हे व्यवस्था केलेली आहे. मुलांनी बघा, मुलांना पण डिसिप्लिन किती आहे. आम्ही आतमध्ये शिरल्यानंतर पाहुणे सगळे उठून उभे राहिले. आणि ही शाळा दिसते, याच्यात ड्रॉइंगचं क्लासेस चालू आहेत. भिंतीवर पण बघा सगळ्या मुलांनी केलेले हे पेंटिंग्स आहेत. निरनिराळ्या प्रकारची पेंटिंग्स त्यांना शिकवली जातात. तो 301 विद्यार्थी ड्रॉइंगचा क्लास अटेंड करतात आणि त्यांना ड्रॉइंगची गोडी लागलेली आहे. आम्ही तिथे 2-4 मिनटं घालवली, कारण आम्हाला त्यांना डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण वर्ग बघा किती सुरेख असं केलेलं आहे. इकडूनचं ॲटमॉस्फिअर बघूनसुद्धा आपल्यासुद्धा इच्छा होते की आपण इथेच बसू आणि एखादं पिक्चर काढायचा प्रयत्न करू. शाळा तर इतकी स्वच्छता आहे की अशा तुम्हाला शाळा आपल्या शहरातसुद्धा, पब्लिक शाळा ज्या आहेत म्युन्सिपाल्टीच्या, त्यासुद्धा ह्याच्यापेक्षा खराब असतील. हा बघा किती मोठाच्या मोठा हा शाळेचा आहे. हे पटांगण आहे, हा स्टेज बनला आहे, इथे बरीचशी कामं होतात. आणि हे जे दिसतं आहे हे बाल उद्यान, म्हणजे मुलांकरता संध्याकाळी खेळण्याकरता हे निर्माण केलेलं हे बाल उद्यान आहे. किती मस्त मोठंच्या मोठं असं हे बाल उद्यान केलेलं आहे. आणि ही जी स्वच्छता राखली जाते, ही सर्व शाळेतली मुलंच शाळा सुरू व्हायच्या अगोदरच करतात. सोमवार ते शुक्रवार शाळा 11 ते 5 असते आणि शनिवारी काहीतरी दुसरे वेळेला असते. हे हेमलकसामधलं शॉपिंग करता एक दुकान आहे. आणि इथे तुम्हाला बऱ्याचशा वस्तूसुद्धा, जशा आपण आनंदवनला घेतल्या होत्या त्याच प्रकारचे पण निराळे थोड्याशा वस्तू
इथे तुम्हाला मिळू शकतील. सगळं इथेच तयार झालेल्या गोष्टी आहेत. याच प्रकल्पामधनं म्हणजे आनंदवनच्या प्रकल्पामधनं म्हणा किंवा इथूनच्या प्रकल्पामधनं म्हणा, हे सगळे तयार झालेल्या गोष्टी इथे विकण्यास ठेवलेल्या आहेत. प्राईससुद्धा तशी फार नाही आहेत. सगळी प्रकारची पुस्तकं तुम्हाला या प्रकल्पावरची तुम्हाला बाबासाहेब आमटे, डॉक्टर विकास आमटे साहेब, डॉक्टर प्रकाश आमटे साहेब यांची मिळतील. आणि माहिती आणि पुस्तकं आमच्या बऱ्याचशा लोकांनीसुद्धा खरेदी केली, कारण ह्याच्यातनंच तुमचं नॉलेज वाढू शकेल की या प्रकल्पामधनं काय होतं. बाहेरचा परिसर बघा किती सुरेख आहे. इतकं सिनिक असं हे ॲटमॉस्फिअर आहे इथे की आपल्याला खरंच वाटतं की आपण एखाद्या कुठल्यातरी प्रदेशात आलेलो आहे. आणि हे आपण आता जातो आहे हे अवॉर्ड रूम बघण्याकरता. डॉक्टर प्रकाश आमटे साहेबांना मिळालेली ही बक्षिसं इथेच या हॉलमध्ये ठेवलेली आहेत. आम्ही बक्षिसं बघितली आणि चाटच झालो. एवढा मोठा तो हॉल होता आणि या हॉल खचाखच त्यांना मिळालेल्या अवॉर्ड्स बक्षिसं यांनी भरून गेला होता. यांना पद्मश्रीसुद्धा मिळाली होती. पद्मश्रीचं सर्टिफिकेट आहे, पण पद्मश्रीचं मेडल त्यांनी दुसरीकडे ठेवलेलं आहे घरी. पण ही बाकीचीसुद्धा मेडल्स बघा, म्हणजे आपल्याला एक मेडल आयुष्यात कमवण्याकरता किती कष्ट करायला लागतात. आणि ह्या माणसांनी एवढी अवॉर्ड्स केले की आता ती अवॉर्ड्स ठेवायलासुद्धा त्यांच्याकडे जागा नाही आहे. एवढी अवॉर्ड्स आहेत. जी म्हणाल ती अवॉर्ड्स त्या डॉक्टर प्रकाश आमटे साहेबांना मिळालेली आहेत. आणि हे बघायलाच तुम्हाला 10-15 मिनटं तर तुम्ही जर एक अवॉर्डचं डिस्क्रिप्शन वाचायला गेलं तर तुम्हाला इथे निदान 1 तास तर नक्कीच लागेल. असे हे अवॉर्ड रूम आहेत. आणि खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या माणसांनी ह्या जंगल प्रदेशात जाऊन काय प्रकारचं समाजकार्य केलेलं आहे. असं समाजकार्य होणं खरंच कठीण आहे. बाहेरनं बघा किती सुंदर असं हे दिसतं आहे. आणि समोर तुम्हाला आता लेफ्ट हँड साईडला दिसते हे हॉस्पिटल आहे यांचं. आम्ही काय हॉस्पिटलमध्ये आतमध्ये गेलो नाही कारण तिथे OPD चालू होती, त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. पण हॉस्पिटलची बिल्डिंग पण बघा लेफ्ट हँड साईडची किती सुरेख बांधलेली आहे. हा एंट्रन्स आहे तिथूनचा. आणि इथे सगळ्या प्रकारच्या रोगांना इथे ट्रीटमेंट दिली जाते. हे हॉस्पिटल पण आम्हाला सांगण्यात आलं की ते सगळ्या ज्या काय न्यू टेक्नॉलॉजीज आहेत त्या वापरण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हे बघा लोकबिरादरी दवाखाना. ह्या हॉस्पिटलमध्ये दररोज मला वाटतं 500-600 जो पेशंट आजूबाजूच्या खेडेगावातून येतात आणि त्यांचं चेकिंग केलं जातं. हॉस्पिटलची बिल्डिंग पण बघा किती मोठीच्या मोठी आहे. आणि हे काही फोटोग्राफ्स त्यांनी चेकिंग करत असताना फारच सुंदर असं समाजकार्य केलेलं आहे इथे. हे हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटरसुद्धा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स केलेली आहेत. साठीची गोष्ट आहे. डिलिव्हरीसाठी छत्तीसगडची जाऊ जंगलच्या रस्त्याने 35 किलोमीटर चालतात. किती किलोमीटर? 35 किलोमीटर चालतात जंगलच्या रस्त्याने. म्हणजे काय हालत. एकीकडे आपला समृद्धी महामार्ग आहे आणि एकीकडे हा मार्ग हे पुन्हाच होऊ शकत. मग भाऊची सून आहे डॉक्टर अनघा, तिने त्यांच्यासाठी माहेरघर सुरू केलं. जशी पहिल्या डिलिव्हरीला पोरगी माहेर पाहणार होती की नाही आपल्या, तसं तिने त्यांच्यासाठी माहेरघर सुरू केलं. त्यांना सांगितलं एवढा त्रास घेण्यापेक्षा तुम्ही 2 महिने आधी 3 महिने आधी घेऊन राहा. आणि आज आपल्याकडे 20-25 बाया तिथे मुकामी असतात. डिलिव्हरी झाल्यावर आपण त्यांना 10 दिवस ठेवून घेतो. आणि मग ते आता आपण निघणार आहोत तो त्रिवेणी संगम बघायला. फारच फेमस असा हा त्रिवेणी संगम आहे. काय सुरेख सिनिक व्ह्यू आहे बघा. एक साधारण 1 किलोमीटरवरच आहे लोकबिरादरीपासून. आणि इथे 3 नद्यांचा संगम होतो. आजूबाजूला पण ग्रीनरी बघा. पाऊस पडत असल्यामुळे किती छान ग्रीनरी निर्माण झालेली आहे. आणि हे पर्लाकोटा, इंद्रावती, पामुल, गौतमी नदीचे ह्या 3 नद्या इथे मिळतात. आणि ही नदी पुढे जाते, ती गोदावरी म्हणून पुढे निघून जाते. इथे भरून खूपच तुमच्या आजूबाजूच्या ह्याच्यातनं पर्यटक इथे
हा संगम बघण्याकरता येतात आणि वेकेशनच्या टाईममध्ये इथे खूपच गर्दी असते. या संगमची माहितीसुद्धा तुम्ही जाताना वाचून जा, म्हणजे तुम्हाला या स्पॉटचं महत्त्व नक्कीच कळेल. फोटो काढण्याकरता तर ही उत्कृष्ट अशी ही जागा आहे. पाणी पण स्वच्छ आहे. आता सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे डोंगरावरचं पाणी येताना ते थोडंसं तांबटसं तुम्हाला दिसतं आहे. इथे संध्याकाळी सनसेट बघण्याकरता सुद्धा बरीच मंडळी येतात. डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या मिसेससुद्धा इथे बऱ्याच वेळा संध्याकाळी लोकांना दिसतात सनसेट बघताना. ही बघा काय छान इंद्रावती नदी आहे आणि मागचं सिनरी बघा. असं तर आपण वाटतं की आपण कुठल्यातरी हिमाचल प्रदेशमध्ये हिल स्टेशनच्या इथे आलेलो आहे. गडचिरोली ही नैसर्गिकरित्या अतिशय सुंदर अशी ही जागा आहे. सगळीकडे भरपूर जंगल आहे आणि ह्या जंगलाच्यामुळे ती आपली तेलंगणाची बॉर्डर आणि छत्तीसगडची बॉर्डरसुद्धा इथे लागते. नंतर रात्री जेवणाकरता आलो. नेहमीप्रमाणे जेवण अतिशय सुरेख असं जेवण होतं. हे लोणचं आहे, ठेचासारखं आहे. नंतर ही लोणचं आहे, कांदा, चटणी आणि इथे हे वरण, भात, नंतर ही लाल भोपळ्याची मला वाटतं भाजी आहे. नंतर तुम्हाला दिसेल ती मटकीची उसळ आहे, म्हणजे आमटी केली होती. हे डाळ आहे. असं छान साधं सोपं असं हे जेवण होतं. सगळेजण आम्ही जेवायला आलो. 7:30-8च्या दरम्यान जेवण मिळतं आणि हे जेवण देऊन मग आमचा हेमलकसामधला दिवस संपला होता. आता दुसऱ्या दिवशी आम्हाला निघायचं होतं ते सोमनाथला. त्याच्यासुद्धा व्हिडिओ घेऊन तुम्हाला नक्की येईल. तर कसा होता हा व्हिडिओ? आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि थँक्स फॉर वॉचिंग. आता पुढचा व्हिडिओ घेऊ सोमनाथचा असेल. तोपर्यंत बाय बाय आणि शेअर पण करा नक्कीच. बाय बाय आणि टेक केअर.